लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावनाला आजीने चोर ठरवलेलं असतं आणि सिद्धूने सुद्धा अशी शपथ घेतली आहे की खरा चोर शोधून दाखवणारच। आणि त्याप्रमाणे आता खरी चोर ही आजीच असते। आजीनेच भावनाच्या बॅगमध्ये स्वतःचे दागिने लपवले असतात, परंतु हे सिद्धू आता कसं सिद्ध करणार हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की आता जर सिद्धूने हे सिद्ध करून दाखवलं नाही तर आजी जी देईल ते शिक्षा भावनाला आणि सिद्धूला सहन करावी लागणार आहे। त्यानंतर सिद्धू म्हणतोय की आजी, यामध्ये जर मी खरा चोर शोधून दिला तर तुला मात्र मी सांगेल ते ऐकावं लागणार आहे। आणि आता सिद्धू त्याच्या हुशारीने आजीपर्यंत पोचणारच आहे। खरी चोर आजीच आहे हे जेव्हा सिद्धूला कळतंय तेव्हा सिद्धूला खूप मोठा धक्का बसतोय, कारण की सिद्धू CCTV फुटेज चेक करणार आहे। त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की आजीनेच भावना मॅडमच्या बॅगमध्ये दागिने स्वतःच लपवलेले असतात। आणि आता मग सिद्धू आजीला भावनाची हात आणि पाय जोडून माफी मागायला लावणार आहे। त्यानंतर आजीने जे पोलीस बोलवलेले आहेत त्यांच्याकडे आता सिद्धू आजीलाच देणार आहे। आणि आजीला साथ दिल्यामुळे पूर्वीला सुद्धा आता जेलची हवा खावीच लागणार आहे। काय आता आजी पोलिसांमध्ये जेलमध्ये जाणार का आणि आजी भावनाची माफी मागेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। इकडे जान्हवीला आता जयंतकडे पुन्हा माघारी जावं की माहेरी जावं असा प्रश्न पडलेला असतो आणि ती याचं उत्तर आता देवालाच मागत असते। ती म्हणते की देवा, आम्ही अशी काय घोडचूक केली होती म्हणून त्याची शिक्षा तू अशी दिलेली आहेस आणि माझं लग्न एका अशा माणसाशी लावून दिलेलं आहे ज्याचा भूतकाळ एवढा भयंकर आहे। आता मला त्याच्याकडे माघारी जायला खूप भीती वाटत आहे आणि इकडे माहेरी गेले तर माझ्या आईबाबांना खूप टेन्शन येईल। त्यामुळे आता मला तूच मार्ग दाखव। मग जान्हवी आता कोणता मार्ग निवडते हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे।